इयत्ता चौथी, विषय परिसर अभ्यास भाग 2, पाठ 6वा, स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा, स्वाध्याय. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. अ. पुण्याच्या नैऋत्येला असलेले टिंब हे देवालय मोठे रमणीय स्थान होते. उत्तर, रायरेश्वराचे देवालय. पुण्याच्या नैऋत्येला असलेले रायरेश्वराचे देवालय मोठे रमणीय स्थान होते. आ. मावळांत ठिकठिकाणी काही टिंब मंडळी आपली वतने सांभाळत बसली होती. उत्तर, देशमुख. मावळांत ठिकठिकाणी काही देशमुख मंडळी आपली वतने सांभाळत बसली होती. इ. शहाजीराजांनी शिवरायांची स्वतंत्र टिंब तयार केली होती. उत्तर, राजमुद्रा. शहाजीराजांनी शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली होती. प्रश्न दुसरा, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. रायरेश्वराच्या देवालयात शिवराय शेवटी निश्चयाने काय बोलले? उत्तर, हिंदवी स्वराज्याच्या रूपाने हे राज्य व्हावे असे श्रींच्या मनात आहे. श्रींचे हे मनोरथ आपण पूर्ण करूया असे रायरेश्वराच्या देवालयात शिवराय शेट्टी निश्चयाने बोलले. आ. जिजाबाईंना कोणता विश्वास वाटू लागला? उत्तर, आपण मनी जे धरले ते शिवराय पूर्ण करणार असा विश्वास जिजाबाईंना वाटू लागला. इ. शिवरायांनी कोणत्या गोष्टींची खडानखडा माहिती मिळवली? उत्तर, शिवरायांनी चोरवाटा, तळघरे, भुयारे, हत्यारे, दारुगोळा आणि शत्रूंच्या फौजांची ठाणी यांची खडानखडा माहिती मिळवली. इ. शिवरायांनी कोणत्या गोष्टींना आळा घालायचे ठरवले? उत्तर, मावळांतील आपापसात होणाऱ्या भांडणांना आळा घालण्याचे शिवरायांनी ठरवले. प्रश्न तिसरा, 2 ते 3 वाक्यांत उत्तरे लिहा. अ. शिवरायांचे ध्येय कोणते होते? उत्तर, सर्वांचे हिंदवी स्वराज्य हेच ध्येय असेल. सर्वांच्या हक्काचे स्वराज्य स्थापन करायचे. परक्यांची गुलामी आता कोणी करणार नाही हे शिवरायांचे ध्येय होते. आ. शिवरायांचा कोणता नित्यक्रम सुरू झाला? उत्तर, मावळ्यांना घेऊन तलवारीचे हात करणे, घोडदौड करणे, डोंगरांतील आडमार्ग शोधणे, खिंडी, घाट आणि चोरवाटा निरखणे असा शिवरायांचा नित्यक्रम सुरू झाला.